नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 19 मार्च गुरुवार, काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाला, मात्र फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे पैसे अजूनही महिलांना मिळालेले नाहीत। त्यातच दुसरीकडे विरोधक मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार अशा वावड्या अधूनमधून उडवत असतात। त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे कधी मिळणार याकडे राज्यभरातील महिलांचे डोळे लावून बसलेले आहेत। खरं तर हा लाभ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती, पण आता या हप्त्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे। राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्यांचा लाभ एकत्रित दिला जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। सरकारकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती सांगितली नसली तरी त्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याचं वृत्त समोर आलं आहे। माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे। तसेच हा लाभ 15 एप्रिलपूर्वी सरकारकडून देण्यात येईल असेही बोलले जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी बघा, राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे। PM किसान योजनेचे 2000 रुपये बँक खात्यात जमा झाल्यानंतर आता राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसेही मंजूर करण्यात आले आहेत। त्यामुळे येत्या आठवड्यात शेतकऱ्यांना हे पैसे मिळण्याची शक्यता आहे। गुढीपाडवा म्हणजे मराठी माणसाचे नवीन वर्ष, त्या काळातच शेतकऱ्यांना नव्या वर्षाची ही आर्थिक भेट ठरेल। खरं तर केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरच महाराष्ट्र सरकारने राज्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली। केंद्राप्रमाणेच या योजनेत सुद्धा 6000 रुपये दरवर्षी देण्यात येतात। आतापर्यंत नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 7 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले असून सरकारने आता 8व्या हप्त्यासाठी 1774 कोटी रुपयांचा निधी वितरणास मान्यता देणारा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे। त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा, राज्यातील ST महामंडळात 17742 ड्रायव्हर, कंडक्टर आणि कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती होणार आहे। ही भरती नवीन 8300 बसेससाठी केली जाणार असून महामंडळाच्या ताफ्यात लवकरच या बसेसचा समावेश होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत दिली। सरनाईक यांनी सांगितले की कंत्राटी भरती ही तात्पुरती असून नियमित कर्मचाऱ्यांसाठी अर्ज अर्थ खात्याकडे पाठविण्यात आले आहेत। दरम्यान प्रवाशांना उत्तम सेवा देणे हा सर्वांचा प्रमुख उद्दिष्ट असल्यामुळे चालक वाहकांना न्याय्य आणि पारदर्शक पद्धतीने काम करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। मुंबईसाठी 30 स्लीपिंग कोच बसेस आणि 170 बैठकीच्या ओल्वो बसेस देखील लवकरच उपलब्ध होतील, त्यामुळे प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार आहेत। सरकारच्या मागील निर्णयानुसार 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याची मुभा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभर पत्नीसह मोफत प्रवासाची सुविधा दिली जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्याच्या महसूल विभागात सध्या एका मोठ्या घोटाळ्याने खळबळ उडून दिली आहे। जमिनीचा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज मानल्या जाणाऱ्या 7/12 उतार्यामध्ये फेरफार करून तब्बल 1 ते 1.5 लाख शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच या प्रशासकीय चुकीची कबुली दिली असून महसूल कायद्यातील एका विशिष्ट कलमाचा आधार घेऊन हा संपूर्ण प्रकार घडून आणल्याचे उघड झाले आहे।
त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्यात महापालिकेत भाजप शिवसेना एकत्र असताना छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर मात्र भाजपनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली आणि शिंदेसेनेला बाजूला सत्तेपासून दूर ठेवलं. यावरून आता शिवसेनेच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. आम्हाला चर्चेमध्ये गुंतवून ठेवत भाजपनं विश्वासघात केला आहे. केसानं आमचा गळा कापला. याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील असा इशारा शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला. अजित पवार हे मुंबईवरून बारामतीला येण्यासाठी निघाले होते. बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असतानाच विमानाचं नियंत्रण सुटलं आणि विमान जमिनीला धडकलं. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान या विमान अपघात प्रकरणी रोहित पवार यांनी संशय व्यक्त केला आहे. तसेच राज्य सरकारकडून CBI चौकशीसाठी पत्र न गेल्याचा आरोप देखील या संदर्भात रोहित पवार यांनी केला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलेलं पत्र समोर आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात 6 मार्च रोजीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात रोहित पवार यांचा देखील उल्लेख आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रासोबतच रोहित पवार यांचं देखील पत्र जोडलं आहे. अजित पवार यांच्या अपघाताप्रकरणी CBI चौकशीच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना 6 मार्च रोजीच पत्र पाठवण्यात आलं आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्यातील शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील शाळांना 2 मे पासून ते 14 जूनपर्यंत सुट्टी असणार आहे. मात्र यंदा उन्हाळ्यात शिक्षकांना मात्र सुट्ट्या मिळणार नाही. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे. त्यांना 16 मे पासून गावागावातील घरात गणना करून याद्या तयार कराव्या लागणार आहेत. उन्हाळी सुट्टी असली तरी शिक्षकांनी मुख्यालय सोडू नये असे आदेश दिले आहेत. 16 मे ते 14 जूनपर्यंत शिक्षकांना जनगणना करायची आहे. त्यांना घर यादी आणि घरांची गणना करायची आहे. 2027 मधील जनगणनेचा पहिला टप्पा 27 एप्रिलपासून सुरू होत आहे. त्यामुळे यावर्षी शिक्षकांना उन्हाळ्यात सुट्टी मिळणार नसल्याचे दिसत आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्याला अधिक सुरक्षित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला CCTV नेटवर्क मजबूत करण्याचे, AI वर आधारित निगराणी प्रणाली विकसित करण्याचे आणि म्युझिक महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला गुन्हेमुक्त आणि भीतीमुक्त करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. विधान भवनात माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना राज्यभरातील CCTV नेटवर्क मजबूत करण्याचे आणि प्रभावी सुरक्षा कवच तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला गृह आणि शहरी विकास विभागाच्या समन्वयाने CCTV प्रणाली प्रभावीपणे चालवण्यासाठी एक नवीन महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश दिले. या अंतर्गत शहरांमध्ये लावलेल्या खाजगी CCTV कॅमेऱ्यांमधील डेटाचा वापर गुन्हेगारी तपासासाठी केला जाईल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI वर आधारित CCTV प्रणाली विकसित केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे. तर ह्या होत्या आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.